म्हटलं रात्री ब्लॉग ह्यामुळे चालू करतो कारण आम्ही लोक चाललो भीमा कोरेगावला. आता म्हणजे निघतो इथून 5 मिनिटांमध्ये मी बोललो ब्लॉग चालू करावं आपण, कारण जायचं नव्हतं काय एवढं, परत तिकडे जावं लागेल कारण आम्ही लोक 1 तारखेला हर वर्षी तिकडेच जातो. मी बोललो यावर्षी ब्लॉगच्या संदर्भात सगळ्यांना कळायला पाहिजे की आपण कुठे चालले कुठे नाही, कारण ट्रॅव्हलिंग करतो आहे आपण. इथून जाणाऱ्या मेटल नगरला तर करंट येतो आहे, माझा मोठा भाऊ पण रेडी होतो. आता निघतो इथून 5 मिनिटामध्ये भेटतो तुम्हाला लगेच तिकडे जाऊन. आम्ही लोक आता बसने जाणार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. निघलो आता आम्ही लोक लिफ्टच्या इथे आहे, लिफ्ट येते. मोठा भाऊ पण आला आहे. आता निघलो इकडून, आता लिफ्ट खुलले. हा माझा मोठा भाऊ. निघलो आता आम्ही लोक 3 जण चाललोय. ह्याने तर गाडी आणली नाही तर रिक्षा बघावं लागेल, शोधावं लागेल रिक्षा. इथून रिक्षा भेटत नाही गाईस, कारण लय प्रॉब्लेम आहे इकडून. त्यांना वाटतं की आम्ही लोक दारुडे वगैरे बेवडे आहेत. काय बोलणार आता, आज तर रिक्षा भेटणारच नाही कारण ह्याच्यामुळे झालं. आज ह्याने गाडीच नाही आणली. हा बोलला गाडी आणतो म्हणून. इकडून जायचं आहे दुसरीकडे, जिथे बस आहे तिथे जायचं आहे. तर हा वाट लागले पूर्णपणे. मित्र भेटला एक माझा, सोडतोय मला आता एरियामध्ये, कारण संतोष हे लोक मला जायचं होतं कारण चाललोय तर त्यासोबत. हा कुणाल काळे बघा. तर ही आमची बस आहे, निघतोय आता 5 मिनिटामध्ये. चाललोय आम्ही गाईच भीमा कोरेगाव. केले भीमा कोरे कसे 500 मार 28,000 जान दे देंगे इसके लिए, क्या बात कर रहे हो आप. हा बघा साहिल पहिले. कुणाल काळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना गाईच बघू शकता आम्ही लोक इथं थांबलोय आता. कुणाला डिझेल टाकायला थांबलो आता आम्ही. आता रात्री किती वाजलेत आता टाइम तर माहित नाही आम्हाला. आता आम्ही थांबलो इथं. सगळे आमचे पोरं ऑल गँग, ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे सगळे पोरं थांब बघ. हे आमचे सगळे पोरं, मोहित सोनवणे, हे आकाश, सगळे पोरं आहेत इथं. आम्ही सगळे पोरं आहेत सगळे गाईच. थांबलोय आता इकडे, म्हणजे ब्रेक घेतलाय. आता आम्ही थांबलोय पाणी बिणी घ्यायला. पाणी सगळं संपलंय आमच्या गाडीमध्ये, सगळं पाणी बिणी संपलंय. आता आम्ही पाणी घ्यायसाठी थांबलोय. धुवा निघते दोन दिसते का गाई. एकदम बेकार थंडी आहे, एकदम बेकार थंडी, लय बेकार थंडी. तरी आम्हाला काय वाटत नाही, कारण आम्ही चाललोय आमच्या महापुरुषांना, आमची जी पिढी होती पहिलीची, त्यांना आम्ही मानवंदना द्यायसाठी आम्ही चाललोय. गाईज आपला ब्लॉग लय मोठा आहे. आपल्या ब्लॉगवर लक्षात द्या. लाईक कमेंट सबस्क्राईब. सारा पकड़ आहे. अरे कहना क्या चाहते हो. आता बघू शकता आम्ही लोक. मी इथं झोपलो होतो, आत्ताच उठलोय. मोबाईल पण स्विच ऑफ झालेला. चार्ज करायला आमचा मोबाईल. आता पण ह्याला पण चार्जिंग नाही. आता काय करतात तुम्ही सांगा. आता आम्ही फर्स्ट लागलो. मोबाईलमध्ये माझ्या पण चार्जिंग नाही, 14पासूनच चार्जिंग आहे. आता ती कशी तरी केली आहे चार्जिंग. निघतो थोडंसं, त्या मित्राच्या घरी आलो आम्ही लोक. तर भीमा कोरेगावला निघतो इकडून जायला. मध्ये काय आम्ही तुमच्यासाठी ब्लॉग करायला लागला. बघा गाईस, चार्जिंग आमच्या फोन फक्त 4% 60% आहे आम्ही चार्जिंग. बघा विचार करा. हो आता चाललोय. आता बघू तिकडे काहीतरी कोणाच्या तरी घरी जुगाड. मस्त वातावरण एवढं भारी झालं आहे ना. तिकडून गाईज एकदम प्लेन जात होतं, कारण मी नाही शूट घेऊ शकलो कारण मोबाईलच स्विच ऑफ होता माझा. एकदम भारी एकदम झालं या साईडला. बघा सुशांत आणि मी आलोय चाय प्यायला. आता फ्रेश झालो आम्ही दोघं जण पण आलो इकडे चाय प्यायला.
भाई कोणाला लय थंडी आज माहिती का आमच्याकडे स्वेटर पण नाही तर आम्ही काढून ठेवलं बॅगेमध्ये. काका भेटलेत आम्हाला, चाय दिली. आता चाय पितो आम्ही लोक आणि निघतो स्तंभाला जायला. मग तुम्हाला तिकडला क्राऊड दाखवतो कसा आहे आणि कसा नाही. लई थंडी आहे इथं, बर्फ पडायला. आम्ही लोक आता पार्किंग मध्ये पोहोचलो होते. इकडून आम्हाला चालत जायचं आता त्या साईडला. हा मोहित, आता आम्ही लोक निघतो इथून. म्हणजे आता ते काहीतरी पार्किंगचा काहीतरी विषय आहे इकडून, म्हणजे पार्किंग करून दुसऱ्या बसमध्ये जाऊन तिकडं पुढच्या स्टॉपवर जायचं आहे. सगळे पोरं झालं इकडून रेडी वगैरे. पब्लिक आता आम्ही पोहोचलोय पार्किंगला. आता इथून बस आहे आमच्यासाठी, तर आम्ही आता जाणार आहे बसमध्ये बसून स्तंभाला सलामी द्यायला. आता फ्रेश नाही झालोय, सगळे पोरं झालेत, 4-5 पोरं फ्रेश नाही झालेत. आता जिथं आम्हाला बस सोडेल तिथं जाऊन आम्ही फ्रेश होईल. रात्री धिंगाणा केलाय. धिंगाणा म्हणजे नातकुळा. बसने आम्हाला इथे ड्रॉप केलंय. आता आम्ही लोक निघतो इकडून स्तंभाकडे जायला. चलत जायला लागतं 2 किलोमीटर. आता खूप गर्दी आहे काय तिकडे बघू शकता. एकदम मजबूत गर्दी आहे, एकदम मजबूत. कारण लय बेकार असं म्हणजे इकडे पण आहे इकडे पण आहे. आम्ही लोक पण चाललोय करायचं. बसने आम्हाला अर्ध्या रस्त्याने सोडलं. इथून 2 किलोमीटर जायचंय चालत. चालत जाऊन पुढे जाऊन मग भीमा कोरेगाव म्हणजे लय मोठा नाकाशा. समाज दाखव आपला. गर्दी बघू शकताय तुम्ही. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मजबूत गर्दी आहे. तुम्ही बी या पुढच्या वर्षी एन्जॉय करून जावा. एन्जॉय. एन्जॉय म्हणजे गर्दी. नाकाबंदी आहे, नाकाबंदी. भीमा कोरेगाव कुठून आणलं हे करा आपल्या भीमा. जेवण पोरांना एक एक घास भेटला तरी नाही झालं ना. असं का Thanks. Love you. बघू शकता पुढे क्राऊड एकदम सभाच्या बाहेर. एवढा क्राऊड आहे ना. इथं जर कोण जातीवादी आला ना इथं असा मरेल ना तो, काहीच भेटणार नाही, काहीच. क्राऊड आहे. बघून नादीला लागायचं काय. कारण नेमकं माझ्यासोबत आहे आता पुढं. कसं आहे क्राऊड कसं आहे. आम्ही आलोय काही नदीच्या इकडे. ते नदी आहे, क्राऊड आहे. 200 वर्ष पूर्वीची नदी. जर पेशवे कापून वाहून गेलते सहज का. क्राऊड बघू शकता तुम्ही लोक. याच्यामध्ये एवढी गर्दी आहे की काय सांगू तुम्हाला. आता आम्ही लोक चाललोय म्हणजे तिथं बस लावले तिथे निघले आता आम्ही लोक जायला. बघू तिकडे. 2 किलोमीटर चलत जाऊन मग तिकडे जाऊन रिटर्न. तिथून 2 किलोमीटर चालायचं. त्याच्यानंतर बस भेटणार आम्हाला लोकांना. मग तिकडून स्टॉपवर जायचं. मग तिकडून बस पकडून डायरेक्ट घरी. तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो बस स्टँडवर. तिथे बस तर काय येत नाही. आम्ही लोक खूप वेळा बसतो इथे. 1-1.5 तास झाला आम्ही बसलो इथं. अजून आमचं काय बस आलं नाही. काय बोलतो सगळे बसच्या याच्यातच जातं. तिथं जेवण करतो ते पुरं. पाण्याची बॉटल घेतली नाही. हा बघा करण इनकर जेवलाय मस्त, पण आम्हाला विचारलं नाही जेवताना. आता एवढं थकलो ना.
नाही तर आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही बिलकुल आणि बस पण येतच नाही टायमाला. चला मोबाईलमध्ये बोललं चार्जिंग नाही आहे म्हणून ब्लॉग इथं एंड करतो भेटली. जर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पण वाजवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.